नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आय होप सगळे मजेत असाल, मजेतच राहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत माझ्या काही चांगल्या सवयी शेअर करणार आहे, ज्या सवयी मला आहे ज्यामुळे माझं घर नीटनेटकं आणि स्वच्छ दिसायला मदत होते. तर अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, ज्यामुळे माझ्यासारख्याच प्रत्येक गृहिणींना घर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल आणि माझ्या टिप्स तुम्हाला नक्कीच मोटिवेशनल वाटेल. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की स्किप न करता बघा. आणि हो, आता व्हिडिओला सुरुवात तर केलेली आहे. मॉर्निंगला उठल्यावर सकाळी सकाळी जेव्हा आपण टिफिन वगैरे सगळं बनवून रेडी होतो, त्यानंतर मग माझे मिस्टर आणि माझा मुलगा जेव्हा घराबाहेर जातात, त्यानंतर जेव्हा मी घर आवरायला घेते ना, तर बऱ्याच वेळा माझ्यासोबत तर असंच होतं की बाहेर कुठे जाऊन आलं किंवा गावी कुठे जाऊन आलो ना, तर आता ख्रिसमसनंतर मी आत्ता कालच माझ्या घरी आली होती. तर 8 दिवस घरी नव्हते, त्यामुळे घरामध्ये होणारा पसारा तुम्ही बघितलाच असेल. हॉलमध्ये इतका सगळा पसारा झालेला असतो. सुरुवात तर मी हॉलपासूनच करत असते. तर हॉलमध्ये जे काय अंथरूण होतं, सगळ्यात पहिले अंथरूण उचलून घेतलं, कारण सकाळी सकाळी डोळ्यापुढे असे अंथरूण किंवा जे काही ब्लँकेट चादरी म्हणा, असे डोळ्यापुढे बघितल्याने आपला दिवसही खूप म्हणजे खूप खराब जातो. त्यामुळे मग आपण सगळ्यात पहिले ज्या गोष्टी आपल्याला दिवसभर आपल्याला पॉझिटिव्ह ठेवतील अशा गोष्टी मी करत असते. तर अंथरूण छान उचलून घेतलं. एका साईडला छान जे काही माझ्या मुलाच्या जे काही खेळण्या होत्या सगळ्या वरती ठेवल्या, त्याच्या जिथे जागा आहे तिथे. त्यानंतर मग सोफा झटकून व्यवस्थित क्लीन करून घेतला. त्यानंतर आता एकीकडे तुम्ही बघितलंच असेल की एका सोफ्यावरती इतका सगळा पसारा झालेला आहे. तर हा पसारा माझ्या मम्मीकडनं मी जेव्हा काल आले, तर बॅग माझी रिकामी करायची राहिलेली होती. तर चला म्हटलं आता बॅगही रिकामी करून घेऊया. तर रात्रीपासून हा पसारा असाच पडलेला होता. जी कपडे धुवायची होती ती साईडला घेतली, जे कपडे ठेवायचे होते ते कपाटामध्ये ते ठेवून दिले आणि हे जे टॉवेल टोपी आहे हे सुद्धा बाहेर सुकत घातले. त्यानंतर जे काही कपडे वगैरे होते, जे काही ठेवायचे होते ते सगळे कपाटात ठेवले आणि आता सोफा परत एकदा आवरायला घेतला, कारण दिवसभरात 2 ते 3 वेळा माझं असं आवरणं होतच असतं आणि या सवयी माझ्या अंगाला लागलेल्या आहेत. त्यामुळे दिवसभर कितीही माझ्या मुलाने पसारा घातला तरीसुद्धा मी दिवसातून 3 वेळा, तो जेव्हा झोपेल किंवा इतर वेळी जो टी व्ही बघत असेल किंवा मग स्कूलला गेलेला असेल, असे हे 3 टाईम फिक्स आहे, ज्यामुळे मी त्यावेळेस नक्कीच माझं घर क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते. मुलगा एकदा दिवसभर दुपारचा जेव्हा मुलगा झोपतो त्यावेळी तर घर माझं असं आवरून चकचक असतं, कारण सायंकाळी सगळ्या घरामध्ये दिवा अगरबत्ती आपण लाईट वगैरे चालू करतो. घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला घर स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे. त्यामुळे मग घरामध्ये जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी मी 4 ते 5च्या दरम्यान माझं घर असं चकचक होऊन जातं, ज्यामुळे मला संध्याकाळी धावपळ करायची गरज पडत नाही. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी सगळं घरातलं झाडू, फरशी, अंथरूण, जे काही घरामध्ये मुलाचा काही खेळण्या पसारा पडलेला असेल, सगळ्या गोष्टी अशाच आवरून घेत असते. आणि दिवसभर माझा मुलगा छोटा असल्यामुळे कसं आहे ना, मला सकाळी लवकर उठायला जमत नाही, कारण रात्री झोपायला लेट होतं आणि सकाळी उठायला जर लवकर उठले तर मला मग मायग्रेनचा त्रास होतो, डोकं दुखायला लागतं. त्यामुळे मग मी सध्या तरी लवकर उठत नाही आहे. 7 वाजता मी उठते. त्यानंतर आता जेव्हा जे काही टॉवेल वगैरे होते ते सगळे ओले टॉवेल मी बाहेर सुकत घालते, म्हणजे कसं आहे दिवसभर हवा लागत असते, हवेमुळे छान सुकतात आणि त्यामध्ये जो लागलेला वास असतो तो निघून जातो. त्यानंतर आता ही बेडशीट पण इतकी सगळी अस्ताव्यस्त झालेली असते, रात्रभरात सगळी इकडे तिकडे होऊन जाते. कपडे वगैरे तुम्ही बघितलेच असेल, इतके सगळे कपडे मी जेव्हा माहेरी गेली होती तेव्हा मी बाहेर सुकत घातले होते. मिस्टरांनी ते कपडे आतमध्ये असेच ठेवून दिलेले होते. त्यानंतर छान त्यांच्या घड्या घातल्या, व्यवस्थित त्यांना कपाटामध्ये ठेवलं. त्यानंतर जे स्वेटर होतं स्वेटर जागेवर ठेवलं, टॉवेल जिथे ठेवायची तिथे ठेवले. त्यानंतर बॅग रिकामी केल्यानंतर जी बॅगची जागा आहे बॅग एकीकडे ठेवून दिली. तर आता बेड बघू शकतात, एकदा झटकून घेतला आणि छान अशी जी अस्ताव्यस्त झालेली बेडशीट आहे ती छान एकदम नीट करून घेतली. तुम्ही बघू शकतात किती चकचक दिसायला लागलेलं होतं. तर एका पाठोपाठ सगळी माझी नॉनस्टॉप दिवसभराची कामं चालू असतात. तर प्रत्येक कामाला 1-5 मिनिट लागत असतो. तर आपण 5 मिनिटानंतर थोडंसं 10-15 मिनटं रिलॅक्स होऊ शकतो. पण आपण जर एका पाठोपाठ जर अशी कामं केली ना, आपलं घर नक्कीच चकाचक आणि नीटनेटकं दिसायला लागतं. त्यानंतर बघा, ही जी कॅरी बॅग आहे यामध्ये भाजीपाला घेऊन आलेली होती मम्मीकडून. तर भाजीपाला मी रिकामा केला, फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर ही कॅरी बॅग साईडला ठेवून देईल. त्यानंतर जे काही जिथे डोळ्यापुढे जिथे जिथे पसारा दिसेल, काम करताना जिथे जिथे मला पसारा दिसतो मी तो ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर ही जी कॅरी बॅग आहे ही मी ऑनलाईन सकाळी थोडीशी काही ऑनलाईन वस्तू मागवायच्या होत्या, त्यामुळे ही जी कॅरी बॅग आहे मी आता ही कचऱ्यासाठी करणार होती.
त्यामुळे मी तशीच राहून दिली आणि छान आता झाडू मारायला घेतला. घरामध्ये छान झाडू मारला ना तर घर आपलं नीट नेटकं आणि स्वच्छ दिसायला लागतं. घरामधले म्हणजे आता 2 आठवडाभर जरी घरात नसलं किंवा 1-2 दिवस जरी घराच्या बाहेर गेलो तर घरामध्ये इतकी धूळ येऊन जाते. सोफ्याच्या खालती म्हणा, दरवाजाच्या पाठीमागे, इकडे तिकडे सगळ्या घरामध्ये जाळं वगैरे लागलेलं असतं आणि मिस्टर साफसफाई ठेवतात, पण जितकं म्हणजे जॉबवरनं आल्यावर शक्य होत नाही. आपण घरामध्ये राहून जितकं काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मग मी असं झाडू मारायला जेव्हा घेते ना तर सोफ्याखालनं छान असं जिथे जिथे कानाकोपऱ्यामध्ये झाडू मारून घेत असते. त्यानंतर मग जे काम राहतं ना तर फरशी पुसायच्या अगोदर मी अशी झटक-झुटक जे काही असते ना घरातली ती करून घेत असते. म्हणजे जसं की माझ्या स्पीकर म्हणा, जे काही डोळ्यापुढे वस्तू असतात ज्या आपल्याला रोज रोज आपण त्यांना हात वगैरे लावतो, डोळ्यापुढे ज्या गोष्टी दिसतात त्या मी रोज अशा पुसून घेत असते. कारण घरामध्ये इतकी धूळ आलेली असते, तर हिवाळा चालू आहे त्यामुळे हवा घरामध्ये सारखी येत असते आणि हवेसोबत सगळी धूळसुद्धा घरात येत असते. त्यामुळे मग टी व्हीवरती, स्पीकरवरती, फ्रीजवरती, किचनमध्ये सगळीकडे अशी धूळ जमा होऊन जाते. खिडकी भलेही दिवसभर लावलेली असली पण तरीही धूळ येतेच. आणि आता 2-3 दिवस घरामध्ये नव्हती त्यामुळे धूळ पूर्ण जमा झालेली होती. रोजच्या रोज तुम्ही माझ्या क्लिनिंगमध्ये बघितलंच असेल की मी रोज असं सगळं क्लीन करते आणि ह्याच सगळ्या चांगल्या सवयी आहे ज्यामुळे माझं घर स्वच्छ दिसण्यास आणि टापटीप राहण्यास मदत होते. तर नेहमीप्रमाणे माझ्या ह्या क्लिनिंगचे जे रूटीन आहे ते तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडतात आणि तुम्ही मला आत्तापर्यंत सपोर्टसुद्धा केलेला आहे. तसाच सपोर्ट पुढेही राहू द्या आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. त्यानंतर बघा फरशी पुसायला घेतली. फरशी छान एकीकडे सगळे फॅन वगैरे लावून घेतले आणि फरशी पुसून घेतली. घरामधली सगळीकडे धूळ वगैरे झालेली होती. तर आता गावी जाऊन आल्यानंतर मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा फरशी पुसते, पण आता फरशी खूपच खराब झालेली होती. सगळे चिकट डाग वगैरे लागलेले होते. चला म्हटलं फरशी पुसून घेऊया कारण घरामध्ये छोटा मुलगा आहे, इकडे तिकडे खेळतो. तर लहान मुलं असले की आपल्याला फरशी वगैरे अशी पुसायलाच पाहिजे कारण सगळी धूळ वगैरे म्हणा किंवा इकडे तिकडे हात लागतात मुलांचे, ते तोंडात घालतात, त्यामुळे मग आजारी पडायचं काम होऊन जातं. त्यामुळे मग मी अशी स्वच्छता ठेवत असते. त्यानंतर मग पुढचं जे काम असतं तर आता फरशी सुकेपर्यंत बसून राहण्यापेक्षा जी काही ओट्यावरची भांडी होती, सकाळी टिफिन बनवला आणि त्यानंतर चहा पाण्याची आणि जी काही जेवणाची ताटं भांडी होती ती सगळी अशी घासून घेतली आणि 2-3 वेळा मी असं किचन स्वच्छ करत असते दिवसातून. तर मला खूप छान आवडतं. घर जितकं स्वच्छ राहील तितकं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आपल्याला आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहत असतं. घरामध्ये जितकी स्वच्छता असेल तितकंच घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. आणि बघा आता क्लिनिंग करताना सगळी भांडी घासून घेतली. आता किचन काउंटर क्लीन करणं म्हणजे जे काही डोळ्यापुढे दिसतं म्हणजे जसं की कानाकोपरा असू द्या, जे काही बरणी असू द्या, त्याच्या पाठीमागून टाईल्सवरून, त्यानंतर हे जे काही रोजच्या रोज तर इतकं गॅस घासणं होत नाही, पण असं ओल्या कपड्याने का होईना मी असा एक हात फिरून घेत असते. त्यानंतर लायटर, ह्या गोष्टी ज्या आपण रोज उपयोग करतो ज्या गोष्टींचा त्या रोज अशा पुसून घेतल्या पाहिजे. आणि तेलकट किंवा चिकट असा जर किचन ओटा राहिला त्यामुळे सुद्धा आपल्या किचनमध्ये झुरळ आणि मुंग्या येत असतात. तर आता आठवड्याभरापासून जवळपास मी घरात नव्हते, मिस्टरसुद्धा ऑफिसला होते, त्यामुळे घर कंटिन्यू बंद असल्यामुळे हवा घरामध्ये येत नव्हती. त्यामुळे किचनच्या किंवा कोणत्या तरी वासामुळे ना घरामध्ये 3 ते 4 कॉक्रोच मला काल दिसले होते. तर जवळपास सगळे कॉक्रोच घराबाहेर फेकले आणि लगेचच अशी क्लिनिंग म्हटलं आज फरशी कोणत्याही हालतमध्ये आपल्याला फरशी पुसायचीच आहे. कारण कोणतेही फरशीवरती लागलेले डाग, सांडलेलं किंवा चहाचं म्हणा त्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये झुरळं वगैरे येतात आणि मग एकाचे 2, 2चे 10 असे होऊन जातात. त्यामुळे मग लवकरच जर आपण काळजी घेतली ना तर अशा गोष्टी जास्त होत नाही. त्यानंतर मग जो किचन काउंटर क्लीन करायचं जर म्हटलं तर वायपरनेच असं पाणी ओढून घेत असते. एक ओला कपडा आपण काही पुसण्यासाठी घेऊ शकतो, पण वायपर आपल्याला काउंटर पुसायला छान उपयुक्त पडतो कारण थोडंसुद्धा पाणी त्यावरती राहत नाही. त्यानंतर बघितलं तर बेसिंगमधनं इतका कुपट वास येत असतो आणि
दिवसभरात जे काही आपण भांडी घासतो त्यामधला चिकट, तेलकट, जे काही खरकटं सगळं पाईपमध्ये जाऊन त्याचा दुर्गंधी आपल्या घरामध्येच येत असतो, त्यामुळे सुद्धा कॉक्रोच येतात. तर अशा गोष्टी जेव्हा घासून घेतलं, बेसिंग एकदा घासून घेतलं की जी घासणी असते ती सुद्धा छान धुवूनच ठेवत असते, त्यावरती लागलेले खरकटं त्यामुळे सुद्धा कॉक्रोच येतात. आणि मग बेसिंग छान असं स्वच्छ पाण्याने रोज धुतलं की किती छान चकचक वाटायला लागतं. कोणी जर आपल्या घरामध्ये कधी अचानक आलं तर नक्कीच आपल्याला बघून नाव तर काढतीलच आपलं की तुम्ही किती स्वच्छ घर ठेवतात. तर अशा काही माझ्या छान रोजच्या काही सवयी आहेत ज्या मी रोज फॉलो करते. आणि 2 तासामध्ये जवळपास 9 वाजता लागते तर 11 वाजेपर्यंत माझी ही सगळी कामं झटपट आटोपून जातात, कारण मुलगा घरी येण्या अगोदर हे सगळं माझं काम झालंच पाहिजे. त्यानंतर अंघोळ, बाथरूम, टॉयलेट सगळं क्लीन करून घेतलं. आणि उरलेलं काम म्हणजे कपडे. तर हिवाळा चालू आहे, कपडे लवकर सुकत नाही, त्यामुळे मग छान पिळून सकाळीच लगेच सुकत घालते. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्याला कंटाळा येत असतो आणि कंटाळा केला तर ही कामं तशीच पेंडिंगला राहतात. तसं न करता लगेचच कपडे सुकत घातली ना की लगेचच आपलं एक काम कमी होऊन जातं. आणि जेवण झालं तर आपल्याला या कामांचा इतका कंटाळा येतो ना की मग पुढे आपल्याला झोपावंसं वाटतं. त्यामुळे मग आपण एका पाठोपाठ जी कामं हातात घेतली आहे तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर छान देवाची पूजा केली, दिवा अगरबत्ती लावली, घरामध्ये छान प्रसन्न वातावरण झालेलं होतं. जवळपास माझी सगळी क्लिनिंग करून झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.